नमस्कार, मी काजल आणि तुम्ही पाहत आहात NBN न्यूज। NBN न्यूजचे ज्येष्ठ पत्रकार संपादक सुरेश मंगरुळकर यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। यावेळी अक्षय सोसायटीचे सर्व आजी माजी सदस्य तसेच नवी मुंबईतील पत्रकार बंधू, विविध राजकीय पक्षाचे कार्यकर्ते यांच्याकडून शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला। यावेळी मंगरुळकर परिवारांनी व NBN न्यूज परिवाराकडून सर्वांचे आभार मानण्यात आले। नवी मुंबईत 2 निष्पाप चिमुकल्या मुलींच्या भीषण अपघातानंतर विद्युत विभागाविरोधात संतापाची लाट उसळली आहे। या प्रकरणी निष्काळजी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी आंदोलन करण्यात आले। पाहूया हा विशेष अहवाल। नेरूळ येथे घडलेल्या या दुर्दैवी अपघातासाठी विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता प्रवीण गाडे यांना जबाबदार धरत आंदोलनकर्त्यांनी तीव्र निषेध व्यक्त केला। त्यांच्या अक्षम्य हलगर्जीपणामुळे 2 निष्पाप मुलींना भीषण अपघाताला सामोरे जावे लागल्याचा आरोप करण्यात आला। आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे की एवढी गंभीर घटना घडूनही संबंधित अधिकाऱ्यावर अद्याप कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही। त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण आहे। यावेळी आंदोलनकर्त्यांनी शहराच्या सुरक्षितेच्या नावाखाली झालेल्या 142 कोटी रुपयांच्या CCTV कॅमेरा घोटाळ्याचाही निषेध केला। नागरिकांच्या पैशांची उधळपट्टी करून भ्रष्टाचार करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला। आंदोलनकर्त्यांनी प्रशासनासमोर 3 प्रमुख मागण्या मांडल्या आहेत। पहिली, नेरूळ येथे अपघाताला जबाबदार असल्याचा आरोप असलेले विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता प्रवीण गाडे यांना तात्काळ बडतर्फ करून त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा। दुसरी, 142 कोटी रुपयांच्या कथित CCTV कॅमेरा घोटाळ्याची उच्चस्तरीय आणि निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी। आणि तिसरी, नवी मुंबईतील सर्व धोकादायक विद्युत वाहिन्या व वीज खांबांची तात्काळ दुरुस्ती करून नागरिकांच्या सुरक्षितेची हमी द्यावी। आंदोलनकर्त्यांनी इशारा देताना म्हटले की जर प्रशासनाने निष्पाप नागरिकांच्या सुरक्षितेकडे दुर्लक्ष केले आणि भ्रष्टाचार करणाऱ्यांना पाठीशी घातले तर लोकशाही मार्गाने प्रशासनाला शॉक देणारे आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल। मी काजल, NBN न्यूज। नवी मुंबईतील जनतेला या नवी मुंबई महानगरपालिकेसमोर एक मोठं आंदोलन मोठा भ्रष्टाचाराचं आंदोलन आहे। पण पैशाची उधळपट्टी करणाऱ्या या भ्रष्ट अधिकाऱ्याला मी हे बसलेले उपस्थित बॅटरी निवेदन यांच्या माध्यमातून 440 व्होल्टचा करंट देत आहे। हे त्यांचा आयडिया आहे। पहिला त्यांना करंट देतो मी या ठिकाणी। त्यांचा सुद्धा 440 व्होल्टचा फटका लागणं गरजेचं आहे, कारण त्या 2 निष्पाप मुली आज रुग्णालयात आपल्या मृत्यूशी झुंज देऊन आज ते कुठेतरी योग्य परिस्थितीमध्ये त्यांची प्रकृती आहे। या भ्रष्ट अधिकाऱ्याचा निषेध म्हणून मी आता या ठिकाणी त्यांना व्यक्त देत आहे। नवी मुंबई महानगरपालिकेचे बोला मग शब्द प्रवीण गाडे यांच्या कामात जो हलगर्जीपणा झालेला त्यांच्यामुळे ज्या 2 अपघात झाला त्याची भरपाई आम्ही शॉप देत आहे। यांना दरकचा शॉप लागतो, यांना करू द्या। त्यासाठी आपण प्रवीण गाडे कार्यकारी अभियंता बोला। सदर भ्रष्टाचार झालेला असताना देखील अधिकाऱ्यांना पाठीशी घालण्याचं कारण काय? त्यासाठी आज आम्ही या ठिकाणी इथे जमलेलो आहोत। जोपर्यंत आमच्या या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही माघार घेतली जाणार नाही। आणि आज पुढे शॉकचं आंदोलन प्रवीण गाडे हाय हाय, प्रवीण गाडे हाय हाय। 2 मुलींचा कुठेतरी मृत्यू होता त्या वाचल्या हे संपूर्ण नवी मुंबईने पाहिलेलं आहे। आणि त्याचबरोबर ह्या नवी मुंबईची सुरक्षता पूर्णपणे धाब्यावर बसवण्याचं काम या विद्युत विभागाच्या अधिकाऱ्यांनी केलेलं आहे प्रवीण गाडे यांच्या माध्यमातून। सर्वप्रथम ही जी घटना घडली, दुर्घटना, विजेचा शॉक, हे सर्व संपूर्ण जनतेला माहिती आहे नवी मुंबईच्या। त्याच्या अगोदरची एक घटना आहे जो खूप मोठा भ्रष्टाचार आहे 142 कोटीचा। 2022 साली नवी मुंबई महानगरपालिकेने संपूर्ण नवी मुंबईमध्ये ढिगा ते बेलापूर या परिसरापर्यंत 1500 कॅमेरे बसवण्याचं काम एका टाटा कम्युनिकेशन कंपनीला देण्यात आलं होतं। ते काम केवळ 2 महिन्यामध्ये पूर्ण करायचं होतं आणि त्याची मेंटेनन्स 7 वर्षाची होती, म्हणजे 2027 पर्यंत ते कार्यकाल होता। परंतु असं कुठंही न होता केवळ फक्त कागदावर ही प्रक्रिया झालेली आहे आणि 142 कोटी GST पकडून त्यातलं 80% म्हणजे जवळजवळ 80 कोटी बिल हे संबंधित कंत्राटदाराला देण्यात आलेलं आहे।
कार्यकारी अभियंता हे जबाबदार असणार आहे. प्रामुख्याने मी तुम्हाला सांगतो, येणाऱ्या भविष्यात कुठलाही मोठं काय घटकारस्थान झालं किंवा कुणाचा अपघात झाला, चोरी झाली, त्याला सर्व जबाबदार हे नवी मुंबई महापालिका प्रशासन, त्याचे अधिकारी, त्यांच्या खालचे अधिकारी सुद्धा तेवढेच जबाबदार आहेत. कारण 80 कोटी रुपये खिशामध्ये घालण्यात आलेले आहेत पूर्णपणे, कुठलाच त्याचा उपयोग झालेला नाही. आज हा मुद्दा महासभेत मांडावा म्हणून मी काही नगरसेवकांना सुद्धा त्याबाबत माहिती दिलेली आहे. आणि त्या पलीकडेही जाऊन एक खूप मोठा गोष्ट आहे. हे 62 कॅमेरे कोणत्या स्वरूपाचे आहेत? ते असे आहेत की एलईडी स्क्रीन होर्डिंग कुठे कुठे लावणार, कसं लावणार, हे वाहतूक विभागाने त्यांना मार्गदर्शन तत्वे दिलेले आहेत. आता होर्डिंग काय कुठं बंदिस्त जागेत नसते, तुम्हालाही माहिती आहे. आणि त्या होर्डिंग हा एलईडी स्क्रीन स्वरूपाच्या आहेत. त्या होर्डिंगच्या माध्यमातून ज्या ज्या ठिकाणी होर्डिंग बसवणार त्या ठिकाणी कॅमेरा परत येणार. म्हणजे त्या 62 कॅमेऱ्याची सोय करण्यासाठी त्या एलईडी स्क्रीनला परत नवी मुंबई महापालिका परवानगी देते. कारण त्याच्यातून काहीतरी उत्पन्न मिळावं. हे उत्पन्न वगैरे काय नाही, केलेला जो कारनामा आहे, जो काळा बाजार आहे, त्याच्यावर पाणी घालण्याचं काम हे आता आज हे पटलावर आलेल्या 62 काय कॅमेरा आहेत त्याच्या संदर्भात आहे. आणि दुसरी गोष्ट, जोपर्यंत याचा पूर्णपणे चौकशी होणार नाही या कॅमेऱ्याची आणि संबंधित अधिकाऱ्यावर बडतर्फाची कारवाई होणार नाही, तोपर्यंत आम्ही थांबणार नाही. या आंदोलनाच्या माध्यमातून मी येणाऱ्या 8 दिवसात याच नवी मुंबई महानगरपालिकेसमोर आमरण उपोषणाला बसेल, या नवी मुंबईतल्या नागरिकांच्या सुरक्षितेसाठी.